माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 26. आज ब्रह्मवैवर्त पुराण समाप्ती. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करते व प्रारंभ करते. अध्याय भाग 63. रासक्रीडा. नारद म्हणाले, अहो नारायणा, रासक्रीडेबद्दलही माझी अशी शंका की एकटा श्रीकृष्णाने गोपींबरोबर रासक्रीडा कशी करत होता. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, एकदा रात्री श्रीहरी वृंदावन नावाच्या वनात गेले. तेथे शुक्ल पक्षातील त्रयोदशीचा पूर्णचंद्र उगवू लागला होता. त्या वृंदावनात युथिका, मालतीकुंद, माधवी या नावाच्या लतांचे पुष्प उमलली होती. त्यामुळे तेथे जो वारा सुटला तो अतिशय सुगंधी होता. कोकिळांचा आवाजही अधूनमधून ऐकून येत होता. अशा ह्या वनामध्ये चंदन, अगरू, धूप, कस्तुरी, कुंकू यांनी सुगंधित केलेले रासक्रीडेचे ते ठिकाण. कापराने युक्त असलेला विडा, बाकीची द्रव्ये तेथे जमवलेली दिसत होती. चाफ्याची फुले, कस्तुरी आणि चंदन, रत्नांनी युक्त दिवे, धूप, फुलांचे हार तेथे सजवलेले दिसत होते. चारही बाजूनी सजवलेले आणि गोल आकाराचे राजमंडळ येथे तयार केलेले दिसत होते. जलक्रीडेसाठी उत्तम सरोवरे त्या वृंदावनात होते. त्यात हंस, कारंडव, तऱ्हेतऱ्हेची कारंजी शोभून दिसत होती. ह्या सर्वात विशुद्ध अशा स्फटिक मण्यासारखे निर्मळ पाणी काठोकाठ भरलेले. आंब्याच्या डहाळ्या, सुंदर सूत्र, मंगल कलश, नारळ यांनी ते रासमंडळयुक्त असे ते सर्व दृष्टीने परिपूर्ण रासमंडळ पाहून रासबिहारी कलक भगवान मधुसूदन म्हणाले, हसले. तेथे येताच त्या श्रीकृष्णाने मुरली वाजण्यास सुरुवात केली. त्या मुरलीचा आवाज गोकुळातील गोपींची अस्वस्थता वाढवत होता. तो ऐकून त्या कामातूर होत होत्या. राधिका देखील मुरलीचा तो आवाज ऐकून मोहित झाली. तिचे शरीर एखाद्या मूर्तीसारखे निश्चल बनले. तिचे मन कृष्णाच्या ध्यानात एकाग्र झाले. एक क्षणानंतर ती भानावर आली. बासरीचा आवाज ऐकून ती उभी राहिली. तिचे चित्त उद्विग्न झाले. हातातले काम सोडून ती आपल्या घरातून बाहेर पडली. जिकडून मुरलीचा मधुर मनोरम ध्वनी येत होता तिकडे ती चालू लागली. श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे ध्यान करीत करीत ती वृंदावनाच्या दिशेने धावू लागली. तिला पाहून बाकीच्या गोपींची देखील तशीच अवस्था झाली. त्यामुळे त्यातही तिच्याप्रमाणे आपापल्या घराबाहेर पडले. 33 गोपी राधेच्या गाढ मैत्रिणी, त्यांच्या आचार, विचार, वेश, गुण सर्व काही राधेसारखे. त्यामुळे त्या राधेप्रमाणे वृंदावनाची वाट पाहू लागल्या. श्रीकृष्णाच्या मुरलीच्या दिशेने या अनेक गोपी आपली कुलमर्यादा सोडून वृंदावनात पोहोचल्या. तेथे त्या एक पळभर आनंदाने उभ्या राहिल्या. कोणा गोपीच्या हाती फुलांचे हार, कुणाच्या हाती सुगंधी चंदन, कुणाच्या हाती कुंकू, तर कुणाच्या सोनेरी वस्त्र, कुणाच्या हाती तांबूळ होते, कुणाच्या हाती तांबूळपत्र. सर्व गोपी तेथे आनंदाने आल्या होत्या. तेथे चंद्र उगवत होता. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित दिसत होते. त्यांच्या अंगावर राधेसारखा वेश दिसत होता. त्या वारंवार कृष्णाचा जय जयकार करीत होत्या. त्या वृंदावनात आल्यावर त्यांना एक अतिशय रम्य रासमंडळ दिसले. ते सर्व दृश्य स्वर्गाहून सुंदर. ते चंद्राच्या किरणांनी युक्त. ते स्थळ अतिशय मनोहर, इतके की मुनींनाही तेथे मोह निर्माण झाला असता. मग त्या गोपीचे काय विचारावे. राधेला पाहून श्रीकृष्णाला अतिशय आनंद झाला. मंदपणे असं श्रीकृष्णाने तिच्याकडे पाहिले. सर्व सखींच्या मध्यभागी उभी राहिली राधा. तिच्या सर्वांगावर रत्नजडित दागिने असल्यामुळे ते चमचमत होते. तिचे दिव्य वस्त्र, स्मित, वक्रलोचने, गजगती असे मनोहर रूप श्रीकृष्णाला दिसले. राधेचा चाप्यासारखा सुंदर वर्ण अन आकाशातल्या चंद्रासारखे मुख, कांती, मालतीचे गजरे घातलेले केस कृष्णाला दिसले. परमसुंदर राधेकडे श्रीकृष्णाने प्रेमाने पाहिले. श्रीकृष्णाचे श्यामल सुंदर जवतरुण रूप रत्नाच्या अवतरणांनी विभूषित होते. श्रीकृष्णाचे स्वरूप अनेक काम देवांचे रूपलावण्य एकत्र केल्यासारखे मनोहर दिसत होते. आपल्या प्राणप्रिय राधेकडे पाहणाऱ्या श्रीकृष्णाकडे राधा तिरक्या नजरेने पाहत होती. श्रीकृष्णाच्या परम अद्भुत रूपास दुसरी कोणतीच उपमा नव्हती. त्याचा वेश परम अद्भुत होता. त्याने मस्तकावर मोरपीस धारण केले होते. कृष्णाचे मोहक रूप पाहत पाहत राधा आपले तोंड झाकून ठेवत होती. तिच्याकडे श्रीकृष्ण पाहत असता ती बेहोश होऊ लागली. तिला कशाचे भान उरले नाही. तिची गात्रे पुलाकित झाली. ती चैतन्यशून्य बनली. कृष्ण देखील मूर्छित झाला, पण तो जमिनीवर पडला नाही, तर एखाद्या स्थित चित्रासारखा जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या हातातील मुरलीत दुसऱ्या हातातले कमळ तेवढे गळून पडले. अंगावर पांघरलेले उत्तरीय, डोक्यात खोचलेले मोरपीस खाली पडले. परंतु एका क्षणातच कृष्ण सावरला. अतिशय हर्षाने तो राधेकडे गेला. राधेला हृदयाशी धरले. प्रेमाने तिला चुंबन दिले. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने भान हरपलेली राधा शुद्धीवर आली. तिनेही आपल्या प्राणप्रिय कृष्णाला लिंगन दिले. त्याने चुंबन दिले. याच वेळी कृष्णाने राधेने
कृष्णाचे मनहरण केले. मग तेथे रत्नाचे प्रदीप लावण्यात लावले होते. रत्नाचेच आरसे देखील तेथे होते. अशा रती मंदिरात नाना प्रकारच्या भोगद्रव्याने श्रीकृष्णाने आणि राधेने दीर्घ उपभोग घेत क्रीडा केली. भाग 64. गंगेचे महात्म्य. श्रीकृष्ण लक्ष्मीनारायण बसले होते. एवढ्यात तेथे भगवान शंकर वृषभावर बसून स्मित करीत राहिले. त्यांनी व्याघ्र चर्म धारण केले. त्यांच्या अंगाखांद्यावर नाग होते. त्यांच्या गळ्यात नागाचे चेतन पळत होते. त्यांनी मस्तकावर जटा बांधल्या होत्या. त्या जटांवर एक अर्धचंद्र धारण केलेला होता. त्यांच्या हातात त्रिशूळ पट्टीश होते. तेथे येताच त्यांनी ऋषभावरून भक्तिभावाने कमरेच्या त्या कांताला प्रणाम केला. त्याच वेळी तेथे इंद्रादी सर्व देव, आदित्य, रुद्र, मनु, सिद्ध, चारण, ऋषीमुनी असे सर्वजण आले. सर्वांनी हात जोडून त्या पुरुषांची स्तुती, पुरुषोत्तमाची स्तुती केली. शंकरालाही प्रणाम केला. ते तेथे नम्रपणे उभे राहिले. तेथे मग शंकराने एक संगीत गायन केले. ते सूर ताल त्यांनी अतिशय युक्त होते. ते मनमोहक गायन समुचित रागाने बद्ध होते. त्यात राधाकृष्णाच्या रासक्रीडेचे अतिसुंदर आख्याने वर्णन केले होते. शास्त्रोक्त अतिदीर्घ मधुर गायन अतिशय दुर्लभ होते. ते ऐकण्याने आम्ही पुलकित झालो. आमच्या अंगावरचे रोम उभे राहिले. आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आम्ही चेतनाशून्य झालो. आमचे सगळ्यांचे डोळे पुन्हा पुन्हा पाण्याने भरून येत होते. ही स्थिती तेथे जमलेल्या सर्वांची झाली. त्यामुळे सर्व वैकुंठ पाण्याने भरून गेले. ते पाहून लक्ष्मी, विष्णू, शिव तिघे काळजीत पडले. सर्व सुरांच्या म्हणजे देवांच्या शरीरातून अशा रीतीने ते पाणी बाहेर पडले. त्यांनी एक नदी बनवून वैकुंठाच्या चारही दिशांना सोडली. देवांच्या शरीरापासून जन्मलेली ही नदी अतिशय पुण्यवान होय. म्हणूनच भगवान भक्तांना ती हरिभक्ती देणारी होय. तिचा स्पर्श होताच कोटी जन्माची पापे जळून जातात. पुष्कर तीर्थ देखील त्या जान्हवीच्या पुढे काहीच नाही. या नदीचे नाव जान्हवी असे पडले. तीच भागीरथाने पृथ्वीवर आणल्यामुळे तिला भागीरथी हे नाव पडले. एका अंशमात्राने पृथ्वीवर वाहत आहे. गाम आगता असल्यामुळे तिला गंगा हे नाव पडले. अगदी पूर्वी जनुराजाच्या कोपाने ती त्याची कन्या बनली, म्हणून तिला जान्हवी असे म्हणतात. रागवलेल्या जनूने तिचे सर्व पाणी पिऊन टाकले. पुढे देवांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी तिला परत बाहेर काढले, म्हणून ती त्याची कन्या जान्हवी बनली. वसूचा अवतार भीष्म हा देखील हिच्यापासून जन्मला, म्हणून हिचे नाव भीष्मसू असेही. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकात ती वाहते, म्हणून तिचे नाव त्रिपथगामिनी येई. मुख्यतः ती स्वर्गात मंदाकिनी नावाने वाहते. तेथे ती 10,000 योजने विस्तृत. तेथे दुधासारख्या असलेल्या तिच्या पाण्यावर अत्यंत उंच उंच लाटा उडत आहे. वैकुंठातून ती ब्रह्मलोकात गेली. ब्रह्मलोकाहून ती स्वर्गात आली. स्वर्गलोकाहून ती हिमालय मार्गे पृथ्वीवर उतरली. पृथ्वीवर ती वाहत वाहत जेथे मिठाच्या समुद्राला मिळते तेथे तिला दारलकनंदा असे नाव पडले. तेथे ती शुद्ध स्फटिकाच्या स्वरूपाचे अतिशय वेगवान. ते प्राण्यांच्या पापासाठी अग्नीसारखे. वैकुंठात जाण्याचं सोपान असे तिचे नाव